तर तुम्हाला पण अधूनमधून असं काही स्वीट खाण्याची इच्छा होते का? स्वीट खाण्याची काही क्रेविंग होते का? पण काही असं मोठं काही बनवण्यासाठी किंवा स्वीट बनवायचं किंवा बाहेरून घेऊन यायचं तर खूप कंटाळा येतो. तर त्यासाठी आपल्याला असं वाटतं की आता काहीतरी झटपट बनवावं असं. पण काही स्वीट अशा खूप साऱ्या डिश आहेत तर ज्या काही लवकर बनत नाहीत. तर अशीच एक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर मी आज बनवणार आहे शेवयाचा भात. तर शेवया ज्या आपण घरी बनवून ठेवतो म्हणजे उन्हाळी पदार्थ आहे. तर उन्हाळ्यामध्ये जे आपण पापड्या वगैरे त्याच्यासोबत शेवयासुद्धा बनवून घेतो. तर त्याच आज मी बनवणार आहे. तर थोडंसं गोड खाण्याची इच्छा होत होती, पण काही दुसरं बनवण्याचा खूप कंटाळा आलेला होता. त्यासाठी आता झटपट गॅसवर असं पाणी गरम व्हायला ठेवलं आहे आणि शेवया काढून घेतल्या. तर आता पाणी थोडंसं त्याला जास्त कडक होत आलेलं आहे आणि पाण्यामध्ये थोडेसे असे बुडबुडे यायला लागले. पाण्यामध्ये वाफ तयार झाली आहे. तर वरतून थोडंसं 1 चमचाभर तूप टाकलं मी पाण्यामध्ये थोडं गरम झाल्याच्या नंतर, कारण मग ते जे शेवया आहे तर त्या चिकट होत नाहीत. थोडंसं पाणी एकदम गरम झाल्याच्या नंतर ह्या ज्या शेवया आहेत घेतलेल्या तर त्या मी पूर्ण पाण्यामध्ये टाकून दिल्या आहे आणि आता थोडा वेळ वेट करणार आहे. ते पूर्ण त्याच्यामध्ये शिजण्यासाठी थोडासा टाईम लागेल. 5 मिनटं म्हणजे खूप कमी टाईममध्ये शिजून निघतं ते. थोडंसं तूप यासाठी टाकलं कारण की शेवयाचा भात जो आहे तर तो चिटकू नये एकदम म्हणजे चिकट वगैरे होऊन एकदम मोकळा मोकळा व्हावं त्यासाठी तूप टाकलं. आणि ह्या शेवया आता पूर्ण टाकल्या मी आणि पाणी ऑलरेडी गरम आहे. पाण्यामध्ये टाकल्यासोबत एकदम सॉफ्ट व्हायला लागतात ते आणि खूप खूप म्हणजे कमी वेळामध्ये मॅगी बनायला जेवढा टाईम लागतो ना त्यापेक्षाही कमी टाईममध्ये हा पदार्थ बनवून रेडी होतो आणि खायला एकदम टेस्टी राहतो आणि मेन म्हणजे हेल्दी पण आहे. मी शेवया पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर मग ते थोड्या सॉफ्ट व्हायला लागल्या आणि थोडं थोडं त्याला हलवत राहिले मी चमच्यानं 2 मिनटासाठी. तर आता जस्ट शेवया आता पहिले कडक होत्या ते एकदम सॉफ्ट व्हायला लागल्या आणि अशा प्रकारे काही दिसतंय बघा. तर 2 मिनिट आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून ते पाणी सगळं ॲब्झॉर्ब करून घेतील त्या शेवया. तर थोडा वेळ ठेवते मी तसंच आणि असं काही दिसतंय ते. तर आता थोडासा असा उकळा फुटायला लागतो. हे जे दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर बघा. तर असा उकळा फुटायला लागला आहे पाण्याला आणि शेवया अशा झालेल्या एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत. मराठवाड्यात तर एकदम फेवरेट आयटम ह्या उन्हाळी पदार्थांपैकी. याला शेवया पण म्हणतात आणि बोटोळे पण म्हणतात. जास्त काही असं लवकर बनवायचं असेल किंवा काही स्वीट खाण्याची इच्छा होत असेल तर हा पदार्थ बनवला जातो आणि खूप टेस्टी लागतो. खूप जणांचा फेवरेट आहे आणि बनवायला मेन म्हणजे सगळ्यात सोपा आणि सगळ्यात झटपट होणारा. लगेच गॅस बंद करून ठेवला आणि दूध उकळायला ठेवलं थोडंसं गरम होण्यासाठी. तर आता झालेला आहे आपला भात शिजून आणि त्याच्यावर थोडीशी साखर घेतली आहे आणि थोडंसं वरतून तूप टाकलं आहे आणि आता जे गरम केलेलं दूध होतं तर ते वरतून, आता दूध थंड पण घेऊ शकता किंवा गरम पण घेऊ शकता कारण भात गरमच असतो. तर असं वरतून दूध टाकून खायचं आणि एकदम स्वीट डिश लगेच झटपट रेडी आहे. तर खायला खूप छान लागतो. अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया एक नव्या अशाच व्हिडिओमध्ये.